शिक्षक आणि माझ्या मैत्रिणींनो, माझे नाव कुमारी कार्तिक वैभव बोगाळे, इयत्ता 6वी ब मध्ये मी शिकते. मला तिथे कराटे प्रशिक्षणाबद्दल अनुभव सांगताना खूप आनंद होते. प्रथम आम्हाला आत्मसंरक्षण कसे करायचे हे शिकवण्यात आले. त्यामुळे आमच्यातील धैर्य आणि आत्मविश्वास वाढला. कराटे करताना शिस्त, एकाग्रता आणि मेहनत यांचे महत्त्व आम्हाला समजले. आमचे कराटेचे प्रशिक्षक आम्हाला सर्व क्रिया सोप्या पद्धतीने शिकवतात, पण काही क्रिया करताना आम्हाला अवघड वाटतात. सरावानंतर पण त्या सोप्या वाटू लागतात. कराटेमुळे आमचे शरीर हे मजबूत आणि तंदुरुस्त राहिले आहे. आजकालच्या जगात कराटे हा पर्याय मुलींसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात एक घटना घडली. ती घटना म्हणजे शाळा सुटल्यानंतर इयत्ता 8वीच्या काही मुली घरी जात असताना एक व्यक्ती त्यांना सायकलीवरून त्रास देत होता. त्यातील एका दिदीला ते सहन झाले नाही. त्या दिदीने सरळ त्याच्या सायकलला एक किक मारली. तो व्यक्ती सायकलीवरून सरळ खाली पडला. त्याची 2-3 दिदीने त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो व्यक्ती पळून जाऊ लागला. त्या दिदींनी तरी त्याला पकडून चांगलाच टोच दिला. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाले केले. ही गोष्ट आमच्यासाठी एक प्रेरणादायक गोष्ट ठरली व सर्वच मुलींसाठी एक आत्मविश्वास देणारी गोष्ट ठरली. याबद्दल मी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सरांचा आणि शिक्षणाधिकारी त्यांचे आभार मानते, कारण सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सर यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे सरांच्या मार्गदर्शनाने हे अभियान सुरू झाले. याचा मला अभिमान आहे आणि आमच्या शाळेमध्ये अभियान सुरू केले याचाही मला अभिमान आहे. त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक सावळे सर, तसेच पर्यवेक्षिका सौजोती सतरंज मॅडम, क्रीडा शिक्षक अजिंक्य पाटील सर आणि जय पाटील सर, तसेच शिक्षक वृंद यांचे आभार मानते. धन्यवाद.